बदलती जीवनशैली, आहारातील चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, स्थूलता आणि वाढत्या ताणतणावामुळे मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढू लागलंय. जगाच्या तुलनेत मधुमेही रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोल्हापुरातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सध्या लोकसंख्येच्या प्रमाणात मधुमेहाचं प्रमाण 15% गेलंय. विशेषतः 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये पसरणारा मधुमेह चिंतेची बाब बनली आहे. सर्व्हेनुसार जिल्ह्यात 40 वर्षापुढील प्रत्येक 5 व्यक्तीमागे एकाला मधुमेह असल्याचं स्पष्ट झालंय. जागतिक मधुमेह दिनानिमित्त याबाबत विचारमंथन करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त. जगभर मधुमेहाच्या व्याधीनं अस्वस्थता निर्माण झाली आहे. सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुमेहामुळे हळूहळू शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो आणि कालांतरानं रुग्णाचा मृत्यू ओढवतो. सध्या जगभर मधुमेहाबद्दल संशोधन सुरू आहे. औषधं आणि उपचार पद्धती यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. पण तरीही जगभर मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये. सध्या देशात 7 कोटी मधुमेही रुग्ण आहेत. 2030 सालापर्यंत मधुमेहींची संख्या 10 कोटी झालेली असेल. कोल्हापूर जिल्ह्यात मधुमेहाचं प्रमाण 8% 15%वर गेलंय. काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील 9,880 पुरुष आणि 7,770 स्त्रियांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 14% पुरुष आणि 12% स्त्रियांना मधुमेहाचा विकार जडल्याचं स्पष्ट झालंय. जिल्ह्यात 40 वर्षापुढील प्रत्येक 5 व्यक्तींमागे एकाला मधुमेहाची व्याधी जडल्याचं स्पष्ट झालंय. कोल्हापूरची चमचमीत खाण्याची वृत्ती, वाढता ताणतणाव आणि व्यायामाकडे दुर्लक्ष आणि स्थूलता यामागची मुख्य कारणं आहेत. मधुमेहामुळे हृदयरोग, मूत्रपिंड, फुफ्फुसाचे आजार, पायाचे आजार, डोळ्यांचे विकार अशा समस्या उद्भवतात. बऱ्याचदा मधुमेहाबाबत पुरेशी माहिती नसल्यानं चुकीचे उपचार केले जातात. मधुमेह पूर्ण बरा होत नाही तर तो नियंत्रणात राहतो ही बाब माहिती नसल्यानं अनेक रुग्ण फसव्या जाहिरातींना बळी पडतात. यावर रुग्णांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि आहार, विहार, व्यायाम यामध्ये नियमितता राखली पाहिजे असा सल्ला प्रसिद्ध डॉक्टर किरण रुकडीकर देतात. त्यावेळी टाईप 2 डायबिटीस म्हणजे तुमचा डायबिटीस डिटेक्ट झालेला असतो तर साधारण तुमचे 50% बीटा सेल्स म्हणजे ज्याला पेशी ज्याला म्हणतो आपण पॅनक्रियासमधल्या ज्या पेशी असतात तर त्या ऑलमोस्ट एक्झॉस्ट झालेल्या असतात. कारण त्या बऱ्याच वेळा काय होतं की शुगर लेवल्स खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते आणि ती वाढत बरेच दिवस राहिलेली असते. आपल्याला माहीत नसतं डायबिटीस किती वर्षापासून आहे. कारण ह्याला प्री डायबिटिक स्टेज जी असते ती खूप दिवस चालू असते. ज्याला आईसबर्ग्स फिनॉमिना म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला वरती दिसतं ते खूप कमी असतं पण आतमध्ये जी प्रोसेस सुरू असते ती खूप वर्षापासून सुरू असते. आणि ज्यावेळी आतमध्ये प्रोसेस जी सुरू असते ती सुरू होते आपली लाईफस्टाईलमधूनच. म्हणजे आपण आहार किती घेत असतो, तेलकट प्रमाण किती खात असतो, गोड किती खात असतो, हाय कॅलरी फूड किती खात असतो त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि बरेच दिवस आपण व्यायाम करत नाही आहे, कुठली एक्सरसाइज केली जात नाही आहे. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की 20-25पर्यंत ज्यावेळी शाळा कॉलेज डेज असतात तोपर्यंत आपला व्यायाम होत असतो आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळी आपण नोकरीला लागतो, कामाला लागतो त्यानंतर हळूहळू सगळं पूर्ण एक्सरसाइजेस बंद होऊन जातात आणि मग खाणं मात्र तितकंच राहतं, एक्सरसाइज खूप कमी होऊन जाते. अशावेळी काय केलं पाहिजे, अशावेळी तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की जर तुमचा पोटाचा घेर वाढत असेल तर त्या केसमध्ये आपण आहार कंट्रोलमध्ये घेतला पाहिजे आणि आहार कंट्रोलमध्ये झाल्यानंतर मग एक्सरसाइज हळूहळू वाढवायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला एक्सरसाइज जी आहे ती तुमच्या डाएटला बरोबर अनुरूप होऊन जाईल. आपला पहिला एक्सरसाइज टॉलरन्स किती आहे, आपली तब्येत कशी आहे हे बघितलं पाहिजे. काही लोक असे बरेचसे डॉक्टर्स आहेत त्यांना असे रेकमेंड करतात, काही लोक रेकमेंड करतात की दरवर्षी तुम्ही एकदा ना एकदा तुमचे पूर्ण वैयक्तिक जे पर्सनल हेल्थ चेकअप जो आहे तो केला पाहिजे. त्याकरता तुमचे काही ब्लड टेस्ट असतील किंवा तुमची अल्ट्रासाऊंड असेल, ECG असेल, एक्सरे असतील वगैरे हे सगळ्या गोष्टी तुमच्या डॉक्टर्सना दाखवून तुम्ही ते केले पाहिजेत. गरोदर स्त्रियांमध्ये सध्या मधुमेहाचा झपाट्यानं प्रसार होतोय. तो टाळण्यासाठी जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. विशेषतः गेल्या काही वर्षापासून 20 ते 30 वयोगटातील तरुणांना होणारी मधुमेहाची लागण चिंताजनक आहे. त्यामुळे तरुण वर्गानं याबाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे असंही डॉक्टर रुकडीकर यांनी सांगितलं. साधारण 30-35 नंतर किंवा 40 नंतर बऱ्याच लोकांना डायबिटीस हा डिटेक्ट झालेला असतो पण तो सुरू होतो अगदी 5-10 वर्षापूर्वी ती प्रोसेस सुरू झालेली असते. तर मग जर तुम्ही 25 किंवा 30ले असाल तर त्या केसमध्ये तुम्ही पोटाचा घेर तुम्हाला मोजणं गरजेचं आहे. तुम्हाला काय पाहिलं पाहिजे, साधारण तुमची जर उंची जर 160 सेंटीमीटरपर्यंत असेल तर तुमचं
सेंटीमीटरपर्यंतच तुमचा पोटाचा घेर असला पाहिजे आणि तुमची उंची जर 170 सेंटीमीटर किंवा 180 सेंटीमीटर असेल तर साधारण 195 ते 100 सेंटीमीटरपर्यंतच तुमचा पोटाचा घेर असला पाहिजे. इतका जर तुमचा पोटाचा घेर असेल तर ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर निश्चितच तुम्हाला पोट कमी केलं पाहिजे, वजन कमी केलं पाहिजे. आणि त्याकरता आहार म्हणजे तेलकट पदार्थ बंद करणे, गोड पदार्थ बंद करणे, ड्रायफ्रूट्स किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत की ज्याच्यातून आपण मिठाई बनवतो वगैरे, तर असे सगळे पदार्थ बंद केले पाहिजेत. एक. आणि दुसरा म्हणजे व्यायाम केला पाहिजे. डायबेटीस झाल्यावर उपचार घेणं गरजेचं आहेच, पण डायबेटीस होऊच नये यासाठी तरुण तरुणींनी सजग राहून आहार विहारामध्ये योग्य बदल केला तर डायबेटीस होण्यापासून वाचू शकतो. आजच्या जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्तानं प्रत्येकानं दैनंदिन व्यायाम आणि संतुलित आहार याबद्दल काळजी घेण्याचं ठरवलं तरी हा दिन सार्थकी लागेल यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.